नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत राहू केतू या ग्रहांच्या विषयी. राहू केतू म्हणजे काय? जसं बघा, आपण मंगळ मांगलिक म्हणलं की मंगळ, शनी म्हणजे 7.5, अगदी राहू केतू म्हणजे कालसर्प, आणि ह्या सगळ्या विषयांना आपण घाबरून जातो. मग हा कालसर्प म्हणजे काय, नेमके राहू केतू म्हणजे काय, आणि काय आहे हा कालसर्प योग, पत्रिकेमध्ये कसा असतो, एकंदरीत त्याची एक व्याख्या बनलेली आहे. चंद्रासहित सर्व ग्रह राहू केतूच्या अधीन असतील किंवा तर याला कालसर्प योग मानला जातो. राहू केतू नेमके ग्रह आहेत का, नवग्रहामध्ये त्यांना ग्रहांचं स्थान आहे का, हे आपण आधी जाणून घेतलं पाहिजे. तर नवग्रहामध्ये राहू केतू या ग्रहांना ग्रहांचं स्थान नाही, यांना छायाग्रह मानलं जातं. यांना स्वदृष्टी नाही, यांना नक्षत्रावरून ओळखलं जातं. राहूचं जन्म नक्षत्र आहे भरणी, आणि या नक्षत्राचा देवता स्वामी आहे काल, आणि केतूचं जन्म नक्षत्र आहे आश्लेषा, आणि याची देवता आहे सर्प. म्हणजे पत्रिकेमध्ये राहू केतूची जी फलं बघितली जातात, ज्यांची जी फलं मिळतात ती या जन्म नक्षत्राशी संबंधित येतात. काळ म्हणजे मृत्यू, आणि सर्प म्हणजे आपण माहित आहे सर्पदंशाचे प्रसंग कसे येतात. ज्या वेळेला सर्प चावतो किंवा त्या वेदना ज्या असतात त्या वेदनेशी कालसर्पाचा संबंध येतो, आणि तो योग बनवणारा योग म्हणजे कालसर्प योग. कालसर्प योग म्हणजे मृत्यू नाही पण मरणप्राय यातना देऊन जाणारा, तेवढं संकट आणणारा तुमच्यावरती म्हणजे कालसर्प योग. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की पत्रिकेमध्ये कालसर्प योग आहे म्हणजे आपल्याला अडचणी खूप आहेत जीवनामध्ये, आपण त्याच्यामधून मार्ग काढला पाहिजे, आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही. राहूचा ज्या वेळेला आपण विचार केला जातो, त्याचे गुणधर्म, त्याचे स्वभाव आपण जाणवतो, त्यावेळेला राहू म्हणजे नेमकं काय, त्याचे स्वभाव कसे आहेत. तर राहू याचे गुण अवगुण जे आहेत ते शनिग्रहाप्रमाणे आहेत. जन्मकुंडलीमध्ये राहू ज्या स्थानी असतो, ज्या ग्रहांच्या युतीमध्ये प्रतियुतीमध्ये असतो, त्याप्रमाणे तो म्हणजे शनीप्रमाणे त्याचा स्वभाव बनला जातो आणि त्याची फलं मिळतात आपल्याला. मग शनीजवळ काय आहे? शनीजवळ आध्यात्मिक चिंतन आहे, दीर्घ विचार आहे, गणिताबरोबर पुढे जाण्याचा गुण आहे. अगदी तसाच तो राहूती आहे. नेहमी आपण ज्या वेळेला कालसर्प योग ठरवितो किंवा राहूची युती कोणत्या ग्रहाशी आहे, कोणत्या स्थानाशी तो निगडीत आहे, हे बघायला पाहिजे आणि त्याच्यावरती ते अवलंबून ठरवलं पाहिजे. म्हणजे असतंच अवलंबून. कन्या राशीत तो स्वग्रही आहे, आणि शनी बुध हे राहूचे मित्र आहेत. गुरु शुक्र हे जे आहेत ते सम आहेत. रवी मंगळ चंद्र हे राहूचे शत्रुग्रह आहेत. खरं पाहिलं तर ज्या वेळेला शनी राहू युती होते, जरी तो मित्र असला तरी सुद्धा ती फलं चांगली येत नाहीत. शनी राहू हा एक चांडाळ योग बनतो, पूर्ण चांडाळ योग. गुरु राहू हा अर्ध चांडाळ योग बनतो, आणि मंगळ राहू हा अंगारक योग बनतो. केतूचे परिणाम हे असेच आपल्याला पाहायला मिळतात. केतूमध्ये मंगळाचे गुणधर्म पाहायला मिळतात आपल्याला. मंगळ शुक्र हे केतूचे मित्र आहेत, आणि चंद्र बुध गुरु हे सम आहेत, आणि शनी रवी राहू हे त्याचे शत्रू आहेत. कालसर्प योग ज्यांच्या पत्रिकेमध्ये बनतो त्या वेळेला त्या व्यक्तीला म्हणजे अशा व्यक्तीला आपण असं समजतो की त्याचं संपूर्ण जीवन हे कष्टदायी आहे, कष्टप्रद आहे. म्हणजे अपेक्षित गोष्टी ज्या त्याला पाहिजेत त्या गोष्टी साध्य करण्यासाठी त्याला सतत जगडावं लागतं, नियतीशी भांडावं लागतं. थोडक्यात त्याला जीवनामध्ये काही साध्य होत असतं ते महाप्रयासाने मिळतं, खूप कष्टाने. त्याची मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा विविध प्रकारांना त्याला संकटांना सामोरं जावं लागतं. कालसर्पाची पत्रिका म्हणजे ज्यांच्या असतात त्यांच्या नशिबामध्ये राहू केतू सतत अडथळे निर्माण करत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रगती जी आहे ती होत नाही. त्याला नोकरी व्यवसायामध्ये स्थैर्य लाभत नाही, किंवा नोकरी व्यवसायात मिळत नाही, आणि तो मिळाल्यानंतर त्यामध्ये अखंड अडचणी निर्माण होतात. आयुष्य कठीण जातं. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य मिळत नाही. जोडीदाराशी सतत वादविवाद होतात. दोघांच्या विचारामध्ये कटुता निर्माण होते.
आणि कोणत्या ना कोणत्या तरी रूपामुळे त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं राहतं, सतत कर्ज राहतं. आणि हे कर्ज चेन सिस्टीम म्हणजे साखळी टाईप, एका कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी दुसरं कर्ज काढणं आणि त्या दुसऱ्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी तिसरं कर्ज काढणं, हे अगदी हे राहू केतूचे गुणधर्म आहेत. म्हणजे काय आहे, आयुष्यामध्ये दुःख भोगावं लागतं. सहसा ज्यावेळेला धनस्थानामध्ये राहू येतो त्यावेळेला आर्थिक अडचणीशी खूप सामना करावा लागतो. म्हणजे असं वाटतं की हे आपले गेल्या जन्माचे भोग आहेत, हे पातक आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भोग म्हणून, म्हणजे ज्याला आपण प्रारब्ध म्हणू, संचित कर्म म्हणू, अशा पद्धतीने आपल्याला या राहू केतूच्या दृष्टीने भोगावं लागतं. आता आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक नंतर अशीच चर्चा राहू केतूवरती म्हणजेच कालसर्पावरती चालू राहणार आहे. राहू केतू हे ज्या वेळेला धनस्थानामध्ये असतात, म्हणजे कसं, राहू धनस्थानी असेल आणि केतू अष्टमस्थानी असेल, किंवा केतू धनस्थानी असेल व राहू अष्टमस्थानी असेल, अगदी तसंच राहू व्ययस्थानी म्हणजे 12व्या स्थानी आणि केतू रोगस्थानामध्ये, किंवा राहू रोगस्थानामध्ये आणि केतू 12व्या स्थानामध्ये असेल, तर हा योग जो बनतो कालसर्पाचा तो अत्यंत कठीणदायी ठरतो व्यक्तीला आणि खूपच त्रासदायक इथे ठरतो. राहू केतूची ज्या वेळेला महादशा असते, म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये जर राहू केतू नीचेचे असतील, म्हणजे धनुराशीमध्ये राहू नीचेचा बनतो आणि हे ज्या वेळेला घडत असेल त्यावेळेला तुमची महादशा, विदशा, अंतर्दशा किंवा गोचरीने येणारी राहूची भ्रमण, ज्याला 4, 8, 12 या स्थानामध्ये येतात, त्यावेळेला तो अधिक त्रास जाणवायला लागतो. गोचर भ्रमण आपल्याला खूप काही त्रासदायक ठरवून जातं. एकतर मुळात कालसर्पयोग हा खूप काही वाईट गोष्टींना आपल्याला सामोरं न्यावं लागतो असं वाटतं कुंडलीमध्ये असतं. आणि ज्यावेळेला ही भ्रमण विरुद्ध पद्धतीने येतात, ही दशा विरुद्ध पद्धतीने येते, त्यावेळेला आणखीन जास्त त्रास देतो. राहू केतू किंवा कालसर्प योगा व्यतिरिक्त राहू केतू जर इतर ग्रहांशी युती बनवत असतील, म्हणजे कसं की राहू शनी, राहू गुरु, राहू रवी, राहू चंद्र, राहू मंगळ, म्हणजे राहू शनी ज्या वेळेला येतो त्यावेळेला पूर्ण चांडाळ योग बनतो, राहू गुरु ज्या वेळेला येतो त्यावेळेला अर्ध चांडाळ योग बनतो, राहू मंगळ ज्या वेळेला बनतो त्यावेळेला अंगारक योग बनतो, राहू चंद्र ज्या वेळेला बनतो, चंद्र हा मनाचा कारक, आणि राहू रवी म्हणजे रवी हा आत्म्याचा कारक, त्यावेळेला आपली आत्मिक शक्ती कमी होते, मानसिक स्थिती ढासळते. केतू पण ह्या युती ज्या वेळेला याच ग्रहांच्या बरोबर करतो त्यावेळेला सहसा अशीच फलं आपल्याला पाहायला मिळतात. राहू केतू म्हणजे ज्या वेळेला कालसर्पाचे योग पत्रिकेमध्ये येतात, वास्तू दोषही दाखवून जातो. ज्याच्या पत्रिकेमध्ये राहू मंगळ चतुर्थ स्थानामध्ये येतो त्यावेळेला त्या जातकाची म्हणजे त्या व्यक्तीची वास्तू दूषित असते. खरं बघायला गेलं ना, गरिबांच्या वरती राहूची पकड आपल्याला घट्ट दिसून येते. म्हणजे ते लोक कितीही, काही लोक पैशाने समृद्ध असतात तरी सुद्धा ती व्यक्ती सुखी नसते, कारण कोणाचे शाप किंवा तळतळाट घेऊन जी संपत्ती आपण मिळवत असतो अशा लोकांवर पण राहूची पकड घट्ट दिसून येते. राहू हा आर्थिक हानी जास्त करतो आणि आर्थिक हानीमुळे होणारा मानसिक त्रास, जीवनामध्ये अडचणींना सामोरे जाताना जो काही त्रास होतो राहू केतूमुळे, त्यामुळे होणारा त्रास म्हणजेच कालसर्पयोग. एकंदरीत कालसर्पयोग ज्या वेळेला आपण पाहत असतो ना, नकारात्मक पाहतो, अगदी तसाच सकारात्मक पण आहे कालसर्पयोग. बऱ्याचशा कुंडलीमध्ये ज्या वेळेला मिथुन आणि कन्या, मिथुन ही राहूची उच्च राशी आहे, स्वराशी आहे, आणि कन्या ही उच्च राशी आहे, आणि यातील राहूची महादशा ही फलं आहेत ना श्रेष्ठ मिळतात. याची महादशा, अंतर्दशा, विदशा बरंचसंच काही देऊन जाते. राहूची ज्या वेळेला नीच ग्रहातून तुमची महादशा येते त्यावेळेला भिक्षाम देही म्हणायची वेळ येते, परंतु ज्या वेळेला राहू शुभ ग्रहामध्ये असतो आणि त्याची महादशा विदशा तुम्हाला येते त्यावेळेला खरंच तुम्ही काही नसेल, तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही बरंचसंच काही मिळवून जाता. ही 18 वर्ष आहेत ना, तुम्हाला खूप काही देऊन जातात. तर 18 वर्षात म्हणजे तुम्हाला ब्रह्मांड, शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण करू शकता, हस्तगत करू शकता. असे म्हणतात की कुंडलीमध्ये 288 प्रकारचे राहू आहेत, म्हणजे कालसर्पयोग बनतात. राहू एकच आहे पण कालसर्पयोग 288 प्रकारचे बनतात.
जन्म कुंडली ज्यावेळेला आपण सूक्ष्म पद्धतीने पाहतो त्यावेळेला हे कालसर्पयोग पाहायला मिळतात. आपण 12च प्रकारचे कालसर्पयोग जाणतो, पण हे 288 प्रकारचे कालसर्पयोग कसे बनतात? जर रवीशी षडाष्टक किंवा नेष्ट नवपंचम करत असेल, मृत्यू षडाष्टक करत असेल, किंवा चंद्राशी मृत्यू षडाष्टक नेष्ट नवपंचम, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की राहू, गुरु, चंद्र, शनी, मंगळ यांच्याबरोबर युती करून जी काही फलं देतो, अगदी तसंच नेष्ट नवपंचम योग किंवा मृत्यू षडाष्टक हे ज्या वेळेला राहू बरोबर इतर ग्रहांचे योग बनतात त्यावेळेला सुद्धा कालसर्पयोग बनतात. की ही व्याख्या आपण जी मनामध्ये ठरवून ठेवलेली असते की नाही आहे, राहू केतूमध्येच सर्व ग्रह आल्यानंतरच कालसर्प बनतो असं नाही आहे, तर हे योग जरी पत्रिकेमध्ये बनले तरी सुद्धा कालसर्पयोगाचे परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. विवाह ठरत नाहीत, विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात, नोकरी व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होतात. खरं पाहायला गेलं ना, काही कुंडलेमध्ये प्रकाशित अप्रकाशित भागामध्ये ज्यावेळेला जे काही योग बनले पाहिजेत, म्हणजे अगदी कालसर्पयोग तसं बघायला गेलं तर सकारात्मक कालसर्पयोग बघायला गेलं तर धीरूभाई अंबानी यांच्या पत्रिकेमध्ये पण आहे आणि कालसर्प योगामध्ये त्यांची प्रगती झालेली आहे. म्हणजे असं नाही आहे की कालसर्प योग हा वाईटच आहे. कालसर्प योग हा पंतप्रधान अटलजींच्या पत्रिकेमध्येही होता, लता मंगेशकरांच्याही पत्रिकेमध्ये होता. एखादी गोष्ट हिरावून घेतो पण बरंचसंच काय देऊन जातो. त्यामुळं कालसर्प योगाबद्दलचे जे तुमचे गैरसमज आहेत ते दूर करा. तुमच्या पत्रिकेमध्ये नेमका कोणत्या प्रकारे कसा कालसर्प योग आहे ते जाणून घ्या आणि त्याच्यावरती उपाय करा. आज आपण इथेच थांबूया. अशाच काही विषयावरती पुढील भागामध्ये अशीच चर्चा चालू राहणार आहे. तोपर्यंत खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.